नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे। आज आपण गव्हांकुर कसे उगवायचे आणि त्याचे काय काय फायदे आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। आज आपल्या सोबत कृषी तज्ञ डॉक्टर मारतराव लोमटे हे आलेले आहेत। यांचा वसंतराव नाईक विद्यापीठामध्ये 35 वर्षे कृषी शिक्षण, कृषी संशोधन आणि कृषी विस्तार या कार्यामध्ये अनुभव आहे। यांनी MSc आणि PhD मिळून एकूण 27 विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केलेले आहे। यांनी ज्वारी आणि कोरडवाहू शेती यामध्ये मोलाचे संशोधन केले आहे। यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास बरीच मदत झालेली आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होणाऱ्या मासिकांमध्ये यांचे 70च्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहेत। आज डॉक्टर लोमटे सेवेतून निवृत्त होऊन 14 वर्षे झालेली आहेत, तरी सुद्धा त्यांचा उत्साह पूर्वीसारखाच कायम आहे। गव्हांची रोपे कशी वाढवावी, त्यापासून रस कसा काढावा आणि त्या रसाचे काय काय फायदे आहेत याचे सविस्तर वर्णन आज ते आपल्याला इथे देणार आहे। मित्रहो, मी आज आपल्याला गव्हांकुर अथवा गव्हाची कवळी रोपे याला इंग्रजीमध्ये व्हीटग्रास असेही म्हणतात, यांचे फायदे काय आहेत आणि ते आपण घरच्या घरी कसे वाढवावीत याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे। या गव्हांच्या कोवळ्या रोपापासून प्रथम आपल्याला रस काढावा लागतो आणि या रसाचे आपल्याला नियमित सेवन करावे लागते। नियमित सेवन केल्यानंतर आपल्याला या रसापासून खूप फायदे आहेत, कारण या रसामध्ये बऱ्याच प्रकारचे व्हिटॅमिन्स, खनिज पदार्थ आणि इतर काही अन्न घटक जसे कार्बोहायड्रेट हे मोठ्या प्रमाणात आढळतात। त्यासाठी जर आपण याचा विचार केला तर व्हिटॅमिन्समध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, थायामिन, रायबोफ्लेविन आणि नायसिन अशी विविध प्रकारची व्हिटॅमिन्स या रसामध्ये आढळतात। खनिजाचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला झिंक, कॉपर, पोटॅशियम आणि सेलेनियम या प्रकारची खनिजे या रसामध्ये काही प्रमाणात आढळतात। या रसामध्ये बऱ्याच प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात आणि या तंतुमय पदार्थाच्या सेवनाने आपली अन्न पचनाची क्रिया चांगल्या प्रकारे होऊन आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचे अन्न घटक हे शरीरामध्ये शोषल्या जातात। याशिवाय या रसामध्ये क्लोरोफिल, यालाच मराठीमध्ये हरित द्रव्य म्हणतात, हे आढळते आणि हे हरित द्रव्य आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असते। या हरित द्रव्यामुळे अथवा क्लोरोफिलमुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे काम फार चांगल्या पद्धतीने होते। सर्व फायद्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला निश्चितच असे म्हणावे लागेल की गव्हाच्या रोपांचा रस किंवा गव्हांकुराचा रस अथवा व्हीटग्रासचा रस आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी एक वरदानच आहे। गव्हाच्या रोपाच्या रसामध्ये एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की यामध्ये एक चांगल्या प्रकारचा गुणधर्म आहे की ज्यामुळे कॅन्सरग्रस्त व्यक्तीच्या शरीरामध्ये ज्या कॅन्सरच्या ग्रंथी असतात, ह्या ग्रंथीचे पेशी कमी करण्याचे काम हा गव्हाच्या रोपाच्या रसामुळे होतो। त्याबरोबरच याच्या नियमित सेवनाने या ग्रंथी जर तयार असतील आपल्या शरीरामध्ये
तर कालांतराने ह्या वितळून जातात आणि आपलं शरीर कॅन्सर मुक्त होऊ शकतं. गव्हाच्या रोपाच्या रसामध्ये काही प्रमाणात आपल्याला अँटीऑक्सिडंट्स आढळतात आणि हे अँटीऑक्सिडंट रसाच्या माध्यमातून शरीरामध्ये गेल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. आता या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर गव्हाचा रोपांचा रस हा शरीरासाठी खरोखरच आरोग्यवर्धक आहे. परंतु हा जर आपल्याला नियमित सेवन करायचा असेल तर आपल्याला गव्हांची रोपे घरच्या घरी कशी वाढवावीत याविषयीचे ज्ञान असणे अगत्याचे ठरते. आता आपण ही गव्हांची रोपे घरच्या घरी कशी वाढवावीत याचे विवेचन आपण सविस्तर पाहूया. तर गव्हांची रोपे आपल्याला घरच्या घरी वाढविण्यासाठी आपल्या घराचा परिसर, बाल्कनी अथवा गच्चीचा सुद्धा वापर करता येतो. आता ही रोपे प्रत्यक्षात कशी वाढवावीत याचे आपण स्टेप बाय स्टेप प्रत्यक्षात एक व्हिडिओच्या स्वरूपात ही गव्हांची रोपे ची माहिती बघूया. मित्रहो, गव्हाचे रोपे वाढविण्यासाठी आपल्याला कुंडीची गरज असते. ह्या कुंड्या प्लॅस्टिकच्या किंवा खापराच्या सुद्धा असू शकतात. कुंडी साधारणपणे ज्या कुंडीमध्ये 1.5 ते 2 लिटर पाणी बसेल या आकाराची कुंडी, साधारणपणे ही जी कुंडी आहे अशा पद्धतीची कुंडी आपण निवडायला हरकत नाही. आणि या कुंडीला तिच्या तळाशी असं एक छिद्र असायला पाहिजे किंवा छिद्र पाडायचं आपण, की जेणेकरून ज्यावेळेस आपण कुंडी भरू आणि त्याला पाणी देऊ त्यामध्ये पाणी न साचता त्याचा निचरा होऊन रोपाची वाढ चांगली होईल. कुंडी भरण्यासाठी चांगल्या प्रतीची माती निवडावी. साधारणपणे या मातीमध्ये 2 भाग चांगली माती आणि 1 भाग कंपोस्ट अथवा गांडूळ खत हे चांगल्या प्रमाणात मिसळून ती कुंडी भरावी. साधारणपणे कुंडी 3/4 अंश एवढी भरावी, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये रोपाची वाढ चांगली करता येईल. कुंडीमध्ये भरण्यासाठी चांगल्या प्रतीचे गहू निवडावे. ज्या गव्हाची उगवण शक्ती चांगल्या प्रकारची आहे अशा प्रकारचे गहू घ्यावे. साधारणपणे 1 कुंडी भरण्यासाठी 100 ग्रॅम गव्हाची आवश्यकता असते. या वाटीमध्ये मी जेवढे गहू दाखवलेले आहेत तेवढे गहू साधारणपणे घ्यावे. हे गहू पेरण्यापूर्वी साधारणपणे 8 ते 10 तास पाण्यामध्ये भिजत टाकावे आणि 10 तासानंतर गहू पाण्यातून काढून एका स्वच्छ फडक्यामध्ये ते बांधावे आणि ते फडकं कुठेतरी म्हणजे असं टांगतं ठेवावं, की जेणेकरून त्याला रात्रीतून चांगल्या प्रकारे मोड येतील. 12 ते 15 तास ओल्या फडक्यामध्ये ठेवलेले गहू नंतर जर आपण पाहिले तर त्याला अशा प्रकारचे छोटे छोटे अंकुर किंवा मोड आलेले असतात आणि हे मोड आलेले गहूच आपण कुंडीमध्ये पेरण्यासाठी वापरायचे असतात. ही आपली पहिल्या दिवशी तयार केलेली कुंडी आहे. यामध्ये गहू पेरलेले आहेत, त्याला कव्हर केलेले आहे आणि व्यवस्थितपणे पाणी पण दिलेले आहे. चांगले वातावरण असल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गव्हाची उगवण होते आणि त्यामध्ये अशा प्रकारचे गहू दुसऱ्या दिवशी आपल्याला वाढलेले दिसतात. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी या पद्धतीने गहू आपल्याला वाढलेले दिसतात. चौथ्या दिवशी त्याची उंची परत थोडीशी वाढलेली दिसते. 5व्या दिवशी या पद्धतीनं रोपाची वाढ झालेली असते. 6व्या दिवशी परत चांगलीच त्याची वाढ झाली असते. 7व्या दिवशी कुंडीतील रोपाची वाढ बरीच समाधानकारक झालेली आहे आणि 8व्या दिवशी परत रोपांची वाढ एकदम चांगली झालेली आहे आणि 9व्या दिवशी रोपांची वाढ जर आपण पाहिली तर ही रोपे साधारणपणे 7 ते 8 इंच आणि चांगले वातावरण असल्या तर कधी कधी 9 इंचापर्यंत सुद्धा वाढलेले असतात. 9व्या दिवशी आता ही रोपे
रसासाठी तयार आहे। आता याची आपल्याला कापणी करायची। कापणी करण्यासाठी ब्लेडने अथवा चांगल्या प्रकारच्या चाकूने साधारणपणे या उंचीपासून आपण याचे कापून घ्यायचे आणि ते चांगल्या स्टेनलेस स्टीलच्या कुंडीमध्ये ते रोपं ठेवायचे। कापलेली रोपे पिण्याच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत। त्याला असं जसे धुते तसं धुई ना प्रत्यक्षात। स्वच्छ केलेल्या रोपाचे चाकूच्या सहाय्याने छोटे छोटे तुकडे करावेत। आता हे जे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत या रोपांचे, हे तुकडे किंवा हा जो चोथा आहे हा आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकून त्याचा आपल्याला रस करायचा आहे। अशा प्रकारे क्रमाक्रमाने आपण 9 कुंड्या भरल्यानंतर 9व्या दिवशी पहिल्या कुंडीतील रोपे कापावीत आणि ती रस काढण्यासाठी वापरावीत। त्याचा आपण सविस्तर रस कसा काढायचा हे पाहिलेलंच आहे। परंतु त्याच दिवशी जी कुंडी खाली झालेली आहे ती परत भरण्याची प्रक्रिया सुरुवातीप्रमाणेच करावी, म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठलेही इतर कुंडी घेण्याची गरज पडणार नाही। आणि हे जे सायकल आहे, 9व्या कुंडीनंतर पहिली, परत दुसऱ्या 9व्या कुंड्यानंतर दुसरी, अशा प्रकारे याची जी सायकल आहे ही सायकल आपल्याला परत रिपीट करावी लागेल, की जेणेकरून आपल्याला याच कुंडीचा सगळा वापर करून त्यामध्येच आपल्याला रोपे वाढवता येतील। तसेच ज्या कुंड्या खाली होतील त्याची जी माती राहणार आहे याच मातीचा वापर आपल्याला त्याचा रिसायकलिंग म्हणून सुद्धा ती जी माती आहे थोडी उन्हामध्ये वाळायला ठेवा लागेल आणि तिचा आपल्याला परत वापर करता येईल। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्या कुंड्या आपल्याला डायरेक्ट प्रकाशामध्ये ठेवता येणार नाहीत, कारण डायरेक्ट प्रकाशामध्ये जर आपण ठेवल्या तर काही व्हिटॅमिनचे आणि त्याच्यामध्ये असलेल्या गुणधर्माचे विघटन होऊ शकते आणि हे विघटन होऊ नये म्हणून साधारणपणे या कुंड्या गच्चीवर अथवा गॅलरीमध्ये किंवा आपल्या घराच्या बाजूला जिथे कुठे सावली आहे, म्हणजे जिथं आपल्याला सूर्याचा परावर्तित प्रकाश पडतो अशाच ठिकाणी ह्या कुंड्या आपण ठेवाव्यात, जेणेकरून त्याच्यामधील व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इतर जे काही अन्न घटक आहेत हे जसेच्या तसे त्याच्या अंतर्गत राहतील। अशा प्रकारचा गव्हांकुराचा रस तुम्ही नक्की घरी कराल याची मी आशा करते। आणि आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।